नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण प्रत्येक जण जून महिन्याची वाट बघत होते. वाट बघत असताना जून महिन्यामध्ये शेतीसाठी अनुकूल पाऊस पडेल, पण पावसाचं चित्र आज दिनांक 12/6/2026 रोजी पावसाचं चित्र हे दिसत नाही आहे. वर जर आभाळ बघितलं तर पूर्ण सफेद आभाळ आहे. कुठं ढग दिसत नाही, कुठं पावसाचं वातावरण दिसत नाही, कुठं कुठं छोटे मोठे ढग दिसतात, पण एकदम सपाट वातावरण आज आपल्याला आकाशामध्ये दिसतंय. आणि मी ज्या शेतीमध्ये उभा आहे त्या शेतीमध्ये अक्षरशः हे जे बघा मोठमोठे आपल्या भाषामध्ये शेतकऱ्याच्या भाषामध्ये सांगायला गेलं तर हे ढेकळं आहेत आणि हे ढेकळंसुद्धा अजून तयार झालेले नाही आहे. शेतकरी मशागतीसाठी पूर्ण तयार आहेत, पण शेतीची मशागत करायची कशी, शेतीची चिरखडी करायची कशी, शेतीतले हे ढेकळं फोडायचे कसे, असा प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपुढं पडलेला आहे. तर ह्या ठिकाणी शेतकरी अतिशय सज्ज आहेत जमीन तयार करण्यासाठी, जमिनीची मशागत तयार करण्यासाठी, पण पावसाची वाट बघावं लागत आहे. हा पाऊस पडणार तरी कधी, हा प्रश्न या शेतकऱ्यापुढं पडलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बघू शकता तुम्ही, पाऊस न पडता अनेक शेतकरी वावरामध्ये चिरखडी टाकून, म्हणजे शेतीमध्ये चिरखडी टाकून शेतीमध्ये शेती तयार केलेली आहे. म्हणजे पाऊस आला का फक्त लावायचं काम ठेवलेलं आहे, पण अजून पावसाचं आगमन तर काय होत नाही आहे. काही शेतकऱ्यांनी चिरखडी टाकून वावर तयार केलं, काही शेतकऱ्यांनी अजून त्यांचे ढेकळं तसेच आहेत. हे बघा, अजून काहीच नाही. आज 12 जून आहे आणि 12 जूनमध्ये अजून काहीच नाही आणि एकदम कडक उन्हाळ्यावानी वातावरण दिसतंय, अतिशय कडक उन्हाळ्यावानी वातावरण दिसतंय. पण शेतकऱ्यांपुढे एक चिंता आहे, आता पावसाचं काय होणार, पाऊस येणार की नाही येणार, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर शेतकरी बांधवांनो, निश्चित आपल्या मनामध्ये चिंता असेल की पाऊस पडतोय की नाही पडतोय, आणि पाऊस पुरेसा पडतोय की नाही पडतो, हाही प्रश्न शेतकऱ्यांपुढं पडलेला आहे. अनेक काही सोशल मीडियावरती काही लोकांनी पाऊस ह्या महाराष्ट्रामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस आहे असंही काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण आता शेवट वरुण राजा आहेत, वरुण राजा काय निर्णय घेतो हा त्या वरुण राजाच्या हातामध्ये आहे. कारण तुमच्या आमच्या व्हिडिओवरती विश्वास नसतो, शेवट निसर्गाचं वातावरण कसं तयार होणार आहे यावरती काही गोष्टी अवलंबून आहेत. तर शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी अतिशय सुज्ञान शेतकरी, तो मागं राहायला तयारच नाही, बिलकुल मागं राहायला तयार नाही. शेतकरी स्वतःची बुद्धी चालून एक नवीन फंडे तयार करत राहत असतो. काय फंडे तयार करत राहत असतो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. आता ही नांगाटी झालेली शेती, अजून हिच्यातला ढेकूळसुद्धा फुटलेला नाही आहे. ही नांगाटी झालेली शेती आणि हिच्यातला अजून ढेकूळसुद्धा फुटलेला नाही. असे अनेक क्षेत्र आहे का त्यांची नांगाटी झालेली आहेत आणि त्यांचे ढेकळंसुद्धा फुटलेले नाही आहे. पण काही शेतकरी बघू शकता तुम्ही, अक्षरशः रोटावेटर मारलेला आहेत. ही बघा, ही रोटावेटर मारलेली जमीन, म्हणजे शेतकरी थांबायलाच तयार नाही. पाऊस पडला की आपली शेती पहिली उभी राहिली पाहिजे, म्हणून ह्या ठिकाणी ह्या पूर्ण शेतीला रोटावेटर मारलेला आहे. बघा, रोटावेटर मारून शेती तयार करून ठेवलेली, सपाट शेती करून ठेवलेली एकदम. शेतकरी सज्ज आहेत एकदम. रोटावेटर मारून ठेवला, पाऊस पडला, बी बियाण्याची लागवड करायची. असा शेतकऱ्यांचा हेतू असता. आणि ह्याच दुसऱ्याच बाजूला ही जी शेती आपल्याला दिसती, याच्या दुसऱ्याच बाजूला अजून ढेकूळ पण फुटलेला नाही. म्हणजे इकडचा शेतकरी पाऊस पडेल तेव्हा खर्च करू, पाऊस जेव्हा पडेल तेव्हा खर्च करू, या बाजूच्या शेतकऱ्याची. आणि जो बाजूचा शेतकरी आहे, दुसरा शेतकरी, त्यांना रोटावेटर मारून ठेवलेला आहे, संपूर्ण वावराला रोटावेटर मारून ठेवलेला आहे. म्हणजे पाऊस पडला का आपण सज्ज झालो पाहिजेत. तर शेतकऱ्या दादांनो, पावसाचं आगमन केव्हा होईल हे सांगता येणार नाही. पाऊस खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांना चिंतेमध्ये टाकतो की आनंद देतो, हा एक मोठा प्रश्न या महाराष्ट्रापुढं, शेतकऱ्यातल्या महाराष्ट्रापुढं पडलेला आहे. तर वरुण राजा 2026मध्ये शेतकऱ्यांवरती अन्याय करतो की शेतकऱ्याला आनंदाचे दिवस देतो, हाही प्रश्न, हे चित्र अजून दिसत नाही आहे. आपण आभाळ बघितलं तर अतिशय बघू शकतात, निळं आभाळ आहेत एकदम. या दिवशी खवेचे खवे आभाळ वाहतात, पण पुढं आभाळ दिसत आहेत मला.
तर म्हणून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी अतिशय चिंताजनक हे महाराष्ट्रामधले शेतकरी आणि शेतीचं पुढं आपले काय होणार, आपल्या शेतीमध्ये पीक पाणी येणार की नाही, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपुढं पडलेला आहे. SL9 मराठी न्यूज, शरद लोगरे पाटील,